गुड मॉर्निंग मित्रांनो, आर के सायन्स टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण 12th स्टँडर्ड बायोलॉजी सब्जेक्ट चॅप्टर नंबर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स याला सुरुवात केली आहे. मित्रांनो, काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करण्यात उशीर झाला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज आपण सर्वात इम्पॉर्टंट असा टॉपिक बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित मन लावून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. मित्रांनो, आता हे जे काही दोन टॉपिक किंवा टर्म्स आपल्याला समोर दिसत आहे स्क्रीनवर, ते सर्वात इम्पॉर्टंट आहेत. कारण की मायक्रोस्पोरोजेनेसिस ही टर्म तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली तर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट समजेल, आणि मेगास्पोरोजेनेसिस ही टर्म तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग झाली तर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट हे जे काही टॉपिक आहे तो व्यवस्थित समजून येणार. त्यामुळे यांच्या दोघींमध्ये काय फरक असतो ते व्यवस्थित समजून घ्या. आता मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय ते व्यवस्थित समजून घ्या. दी फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर्स इनसाइड दी मायक्रोस्पोरंजिया और पोलन सॅक ऑफ सीड प्लांट्स. म्हणजे जे काही सीड प्लांट्स असतं त्याच्या पोलन सॅक किंवा मायक्रोस्पोरंजियामध्ये मायक्रोस्पोर जे असतात हे तयार होण्याची ही प्रोसेस आहे. आणि मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय? दी फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर्स इनसाइड दी ओव्हल ऑफ सीड प्लांट्स. म्हणजे सीड प्लांट्स जे असतं त्याच्या ओव्हरीमध्ये जे काही ओव्हल असतं त्या ओव्हलमध्ये मेगास्पोर तयार होण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला आपण मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणतो. म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस जे असतं ते पोलन सॅकमध्ये आपल्याला आढळून येतं, आणि मेगास्पोरोजेनेसिस जे असतं ते आपल्याला ओव्हरीमध्ये जे काही ओव्हल असतं त्यामध्ये आपल्याला ही प्रक्रिया आढळून येत असते. ठीक आहे. अ डिप्लॉइड सेल, डिप्लॉइड म्हणजे आपल्याला माहिती आहे ट्वाइसेन इन द मायक्रोस्पोरेंजियम कॉल्ड अ मायक्रोस्पोरोसाइट और पोलन मदर सेल अंडरगोज मिओसिस अँड गिव्स राइज टू 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स. म्हणजे काय होतं नीट बघा. म्हणजे जी काही डिप्लॉइड सेल असते मायक्रोस्पोरेंजियम किंवा मायक्रोस्पोरेंजियम म्हणजेच पोलन सॅकमध्ये, या पोलन सॅकमध्ये जी काही डिप्लॉइड सेल असते तिच्यामध्ये मिओसिस घडून येतं. ठीक आहे. आणि या डिप्लॉइड सेलला आपण मायक्रोस्पोरोसाइट किंवा पोलन मदर सेल असं म्हणत असतो. आणि हिच्यामध्ये मिओसिस झाल्यानंतर त्याच्यापासून 4 हॅप्लॉइड म्हणजे 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर तयार होतात. या सर्व प्रोसेसला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणतो. म्हणजेच काय तर पोलन सॅक जी काय डिप्लॉइड सेल असते तिला आपण मायक्रोस्पोरोसाइट किंवा पोलन मदर सेल असं म्हणतो. त्याच्यामध्ये मिओसिस घडून येतं आणि 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स तयार होतात. त्या प्रोसेसला आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असं म्हणत असतो. आता मेगास्पोरोजेनेसिसमध्ये काय होतं, जी काही ओव्हरीमध्ये ओव्हल असतो त्याच्यामध्ये जी काही डिप्लॉइड सेल असते सेम प्रोसेस आहे. जी मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये असते तीच प्रोसेस इथं पण सेम आहे. फक्त ही काय आहे पोलन सॅकमध्ये होते आणि इथं मेगास्पोरोजेनेसिसमध्ये ओव्हलमध्ये होत असतं. टॉयसेन ही जी काही डिप्लॉइड सेल असते ओव्हलमधली त्यामध्ये सुद्धा मिओसिस घडून येतं आणि त्याच्याने 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार होतात. या प्रक्रियेला आपण मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणत असतो. ठीक आहे. यांचा जो काही डिफरन्स आहे तो व्यवस्थित लक्षात असू द्या, मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि मेगास्पोरोजेनेसिस. आय होप तुम्हाला दोघी कन्सेप्ट हे व्यवस्थित क्लिअर झाले असतील. मित्रांनो, पुढचा जो काही टॉपिक आहे तो आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन्स. सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, मायक्रोस्पोर म्हणजेच पोलन ग्रेन असतं. म्हणजेच पोलन ग्रेनचं दुसरं नाव मायक्रोस्पोर आहे. एक्झाममध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. पोलन ग्रेन विचारलं किंवा मायक्रोस्पोर विचारलं, या दोघी टर्म्स ज्या आहेत त्या सेम आहेत, एवढं लक्षात असू द्या. स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. टिपिकल पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी विथ सिंगल न्यूक्लियस. म्हणजे हा जो काही पोलन ग्रेन आहे तुम्ही बघू शकता, हा डबल लेअर पोलन ग्रेन आहे. हा नॉन मोटाईल
हॅप्लॉइड आणि युनिसेल्युलर बॉडी आहे विथ अ सिंगल न्यूक्लियस. म्हणजेच हा नॉन मोटाईल आहे, म्हणजेच याची मूवमेंट जी आहे ही स्वतःहून अशी होत नसते, नॉन मोटाईल. हॅप्लॉइड युनिसेल्युलर म्हणजे एका सिंगल सेलपासून तयार झालेला ही एक बॉडी आहे, त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस असते. इथं तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. इट इज सराउंडेड बाय अ 2 लेयर्ड वॉल कॉल्ड स्पोरोडम. इथं तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की डबल लेअर आपल्याला दिसून येतोय, म्हणजे पोलन ग्रेन 2 लेअरने तयार झालेला असतो, त्याला आपण स्पोरोडम असं म्हणतो. दी आउटर लेअर एक्झिन इज थिक अँड मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलेनिन. हा जो काही आउटर लेअर तुम्हाला दिसतोय एक्झिन, हा आउटर लेअर तो थिक म्हणजे जाड, मेडअप ऑफ कॉम्प्लेक्स म्हणजे एका जटिल अशा नॉन बायोडिग्रेडेबल पदार्थाने तयार झालेला असतो. त्याचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. इट इज रेजिस्टंट टू केमिकल्स. आणि हा जो काही एक्झिन आहे, हा जो असतो हा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हार्मफुल केमिकल्स असतात त्यांच्यापासून ह्या जो काही पोलन ग्रेन आहे त्याचं संरक्षण करतो किंवा या केमिकलपासून त्यांना दूर ठेवतो, रेजिस्ट करतो. ठीक आहे. ॲट सम प्लेसेस एक्झिन इज व्हेरी थिन, शोविंग थिन एरियाज नोन ॲज जर्म पोर्स. आता तुम्हाला इमेजमध्ये व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यावर दिसून येणार की एक आपल्याला पोर्स दिसून येत आहे. नीट बघा. ठीक आहे. म्हणजे काही ठिकाणी एक्झिनच्या आपल्याला एकदम बारीक असे पोर्स दिसून येत आहेत, त्यांना आपण जर्म पोर्स असं म्हणतो. दीज आर मीन्ड फॉर द ग्रोथ ऑफ एमर्जिंग पोलन ट्यूब ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन्स. आणि हे जे काही जर्म पोर्स असतात हे कशासाठी हेल्पफुल असतात, जेव्हा समजा हा जो काही पोलन ग्रेन आहे तो स्टिग्मावर इथं आला, समजा आपण बघितलंच होतं प्रिव्हियस लेक्चर्समध्ये, हे सर्व आपण बघितलेलं आहे. समजा फेवरेबल कंडिशनमध्ये हा पोलन ग्रेन या स्टिग्मावर आला, म्हणजे त्याचं जर्मिनेशनच्या वेळेस काय होणार, हे जे काही जर्म पोर्स असतात त्या जर्म पोर्समधून पोलन ट्यूब काय होणार, बाहेर येणार. ठीक आहे. द इनर वॉल लेअर इंटाइन कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आणि जी काही इनर वॉल असते किंवा इनर लेअर असतो त्याला आपण इंटाइन असं म्हणत असतो. तो सेल्युलोज आणि पेक्टिन अशा पदार्थांनी तयार झालेला असतो. ठीक आहे मित्रांनो. आता जो काही नेक्स्ट टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, हा यावर्षी तुम्हाला हमखास विचारला जाऊ शकतो. तर हा प्रश्न विचारला तर तुम्ही ही जी काही इमेज आहे ती व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत लवकर ती ड्रॉ करता येणार. आणि काही मुद्दे आहेत ते आपण आता व्यवस्थित बघणार आहोत. याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल हे 2 मेन सेल्स आहेत. ठीक आहे. आता व्यवस्थित हा टॉपिक, हा कन्सेप्ट काय आहे तो समजून घ्या. द व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड अँड हॅव्हिंग इरेग्युलर शेप न्यूक्लियस. ही जी काही व्हेजिटेटिव्ह सेल दिसते आपल्याला, एवढा सर्व पोर्शन, हा जो काही व्हेजिटेटिव्ह सेलचा पोर्शन आहे याच्यामध्ये खूप प्रमाणात फूड मटेरियल असतं. आणि हे फूड मटेरियल त्याच्या पुढे जे काही सेल डिव्हिजन घडून येतं त्यासाठी ते वापरत असतात. आणि याच्यामध्ये इरेग्युलर शेप असं न्यूक्लियस असते, इथं तुम्ही बघू शकता इरेग्युलर शेप न्यूक्लियस. दी जनरेटिव्ह सेल फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल्स. आणि जे काही जनरेटिव्ह सेल असते इथं बघा, ही जनरेटिव्ह सेल काय करते तर व्हेजिटेटिव्ह सेलचं जे काही सायटोप्लाझम असतं त्याच्यावर ही तरंगत असते, फ्लोट करत असते. दी सेकंड मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न विथ जनरेटिव्ह सेल्स ओनली. आणि जी काही दुसरी मायटोटिक डिव्हिजन आपल्याला आढळून येते ती फक्त जनरेटिव्ह सेल्समध्येच आपल्याला तिथं दिसून येते. अँड गिव्ज राईज टू 2 नॉन मोटाईल मेल गमेट्स. आणि आपल्याला इथं त्याच्यानंतर 2 नॉन मोटाईल मेल गमेट्स आपल्याला दिसून येतील. या इमेजमध्ये बघा, जनरेटिव्ह सेलमध्ये
पुढे 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स जनरेट होतात. दी मायटोटिक्स डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन पोलन ग्रेन ऑर इन द पोलन ट्यूब. आणि ही जी काही मायटोटिक डिव्हिजन असते जनरेटिव्ह सेलमधली, ही एक तर पोलन ग्रेनमध्ये आढळून येणार किंवा पोलन ट्यूबमध्ये आढळून येणार. ठीक आहे, एक तर या पोलन ग्रेनमध्ये किंवा पोलन ट्यूबमध्ये. दी पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम दी अँथर. आणि हे जे काही पोलन ग्रेन्स असतात ते अँथरपासून शेड होत असतात. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलंच होतं. ॲट दिस 2 सेल्ड स्टेज इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म. आणि पुढे जी काही प्रक्रिया असते ते 2 प्रकारच्या प्रक्रिया आपल्याला आढळून येतात. पहिली असते बिफोर पॉलिनेशन इन द पोलन सॅक आणि सेकंड असते आफ्टर पॉलिनेशन ऑन द स्टिग्मा. त्यांचा आपण आता इन डिटेल स्टडी करू. बिफोर पॉलिनेशन इन द पोलन सॅक. आता हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. म्हणजेच पॉलिनेशनच्या अगोदर पोलन सॅकमध्ये हे मेल गमेटोफाइट तयार होण्याची ही प्रोसेस आहे. वाईल इन सिटू. इन सिटू म्हणजे या पोलन सॅकच्या आत. ठीक आहे, वेन इट इज स्टील एन्क्लोज विदिन पोलन सॅक. प्रोटोप्लाझम ऑफ पोलन ग्रेन डिवायडेड मायटोटिकली फ्रॉम 2 अनइक्वल सेल्स. आता नीट बघा, जो काही प्रोटोप्लास्ट असतो पोलन ग्रेनमधला तो मायटोटिकली डिवाइड होतो आणि 2 अनइक्वल सेल तयार होतात. आपण आत्ताच बघितलं त्या कुठल्या असतात. एक असते जनरेटिव्ह सेल आणि दुसरी असते व्हेजिटेटिव्ह सेल्स. या 2 सेल्स या अनइक्वल सेल्स तयार होतात. जी काही जनरेटिव्ह सेल असते ती स्मॉलर असते आणि व्हेजिटेटिव्ह सेल असते ती लार्ज असते. आणि या व्हेजिटेटिव्ह सेल्सलाच आपण ट्यूब सेल असं सुद्धा म्हणत असतो. दी जनरेटिव्ह सेल्स लॅक्स अ डेफिनाइट सेल वॉल अँड इज फ्रीली सस्पेंडेड इन सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल्स. ही जनरेटिव्ह सेल जी असते व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये मुक्तपणे असे इकडं तिकडं ती काय करत असते, मूव्ह होत असते. ठीक आहे, किंवा तरंगत असते. इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म पोलन ग्रेन्स आर रिलीज ॲट 2 सेल्ड स्टेज आफ्टर डेइसन्स ऑफ अँथर. सच 2 सेल्ड पोलन ग्रेन इज कॉल्ड यंग और पार्शियली डेव्हलप मेल गॅमेटोफाइट. खूप असे अँजिओस्पर्मिक प्लांट जे असतात त्याच्यामध्ये काय होतं, 2 सेल स्टेज असे जो काही पोलन ग्रेन असतो तो तयार होत असतो. म्हणजे अँथरमधून जेव्हा पोलन ग्रेन हा रिलीज होतो किंवा डेइसन्स होतो तेव्हा 2 सेल स्टेजचा जो काही पोलन ग्रेन असतो तो रिलीज होत असतो मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये. आणि या 2 सेल पोलन ग्रेनला आपण यंग किंवा पार्शियली डेव्हलप मेल गमेट्स किंवा मेल गॅमेटोफाइट असं म्हणत असतो. इन सम अँजिओस्पर्म आणि काही अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये ती जनरेटिव्ह सेल डिवाइड्स बाय मायटोसिस टू फॉर्म 2 मेल गॅमेट्स अँड देअरफॉर 3 सेल पोलन ग्रेन्स आर रिलीज फ्रॉम अँथर. आणि खूप असे अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये काय होतं, जनरेटिव्ह सेल जी असते मायटोसिसने या प्रक्रियेच्या थ्रू 2 मेल गॅमेट तयार करतं आणि त्याच्यामुळे 3 सेल पोलन ग्रेन जो असतो हा अँथरपासून रिलीज होत असतो. अशा प्रकारे ही बिफोर पॉलिनेशन इन द पोलन सॅक ही अशी सर्व प्रक्रिया आहे. तर पुढची जी काही स्टेप आहे ती आहे म्हणजे आफ्टर पॉलिनेशन ऑन द स्टिग्मा. समजा हा जो काही पोलन ग्रेन आहे स्टिग्मावर इथं इनफेवरेबल कंडिशनमध्ये त्याचं जर्मिनेशन झालेलं आहे. या स्टिग्मावर तो इथं आफ्टर पॉलिनेशन तो इथं आलेला आहे. आता नीट बघा, आफ्टर पॉलिनेशन 2 सेल पोलन ग्रेन इज डिपॉझिटेड ऑन स्टिग्मा सरफेस. हा 2 सेल पोलन ग्रेन आहे. पॉलिनेशन नंतर तो हा जो काही शुगरी स्टिग्मा सरफेस आहे त्याच्यावर तो तिथं अटॅच होतो किंवा या स्टिग्मावर तो ॲब्झॉर्ब केला जातो. ड्यू टू दिस द व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम इन्क्रीजेस अँड क्रिएट अ प्रेशर विच ॲक्ट्स ऑन द इंटाइन. म्हणजे हा जो काही पोलन ग्रेन असतो हा स्टिग्मावर आल्यानंतर काय होतं, याच्या आत जो काही सायटोप्लाझम असतो त्याचा व्हॉल्यूम हा इन्क्रीज होत जातो आणि त्याच्यानंतर एक प्रेशर क्रिएट होतो इंटाइनवर. हा इथं आपल्याला दिसतं आहे, जो काही इनर वॉल असते पोलन ग्रेनची त्याला इंटाइन असं म्हणत असतो. त्याच्यावर प्रेशर क्रिएट होतो आणि त्याच्यानंतर जे काही जम्प पोअर्स असतात त्याच्या थ्रू हा जो काही इंटाइन असतो याची ग्रोथ होऊन एक पोलन ट्यूब तयार होत असते. ठीक आहे,
म्हणजेच द इंटाइन ऑफ पोलन ग्रेन कम्स आउट ऑफ द जर्म पोर इन द फॉर्म ऑफ ट्यूब कॉल्ड पोलन ट्यूब. The tube nucleus, cytoplasm and generative cell all migrate into the pollen tube. म्हणजेच जे काही ट्यूब न्यूक्लियस असते, सायटोप्लाझम असतो आणि जनरेटिव्ह सेल असतात ते सर्व पोलन ट्यूबमध्ये मायग्रेट होतात. दी पोलन ट्यूब ग्रोज डाऊन टुवर्ड्स ओव्हल थ्रू द स्टाईल ड्यू टू केमिकल स्टिम्युलस इनसाइड ओव्हरी. आणि ओव्हरीच्या आत काही असे स्टिम्युलस केमिकल असतात की ज्याच्यामुळे काय होणार, हा जो काही पोलन ट्यूब आहे तो ओव्हरीच्या ओव्हलपर्यंत पोहोचेल किंवा स्टिम्युलेट होण्यासाठी ॲक्टिव्ह होणार. ठीक आहे. दी जनरेटिव्ह सेल डिवाइड्स बाय मायटोसिस इन द पोलन ट्यूब टू फॉर्म 2 हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गमेट्स. त्याच्यानंतर ही जी काही जनरेटिव्ह सेल असते ती मायटोसिस या प्रक्रियेने डिवाइड होऊन 2 अशा हॅप्लॉइड नॉन मोटाईल मेल गॅमेट्स तयार होतील. दिस पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट्स, इथं आपण बघू शकतो 2 मेल गॅमेट्स. दिस पोलन ट्यूब विथ 2 मेल गॅमेट्स, thin cytoplasm and disintegrating sterile vegetative nucleus represents male gametophyte. Thus it is highly reduced structure. म्हणजेच आपल्याला इथं 2 मेल गॅमेट्स, एक थिन सायटोप्लाझम आणि एक डिसइंटिग्रेटिंग स्टराईल व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस या सर्व जे काही आपल्याला गोष्टी दिसून येतात या सर्व मेल गॅमेटोफाइट्सला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. अशा प्रकारे हा जो काही डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट 2 स्टेपमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. एक म्हणजे बिफोर पॉलिनेशन इन द पोलन सॅक आणि आफ्टर पॉलिनेशन ऑन द स्टिग्मा. एक्झाममध्ये क्वेश्चन आला तर डायग्राम आणि हे 2 जे काही मुद्दे आहे ते व्यवस्थित लक्षात राहू द्या, अंडरस्टँडिंग व्यवस्थित करा. डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. नुकतंच आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट हा व्यवस्थित समजून घेतला आहे. आता डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट ही सर्व प्रक्रिया काय आहे, प्रोसेस काय आहे ती व्यवस्थित समजून घ्या. मेगॅस्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस टू फॉर्म लिनियर थ्रेड ऑफ हॅप्लॉइड सेल्स कॉल्ड मेगॅस्पोर्स. इथं तुम्हाला मेगॅस्पोर मदर सेल दिसत असेल, ही बघा. ही मेगॅस्पोर मदर सेल जे असतं हिच्यामध्ये मिओसिस ही प्रक्रिया घडून येते. म्हणजे मिओसिस प्रक्रियेच्या थ्रू एक लिनियर थ्रेड्स ऑफ हॅप्लॉइड सेल्स, इथं आपल्याला एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसते सेलचं, लिनियर थ्रेड ऑफ हॅप्लॉइड सेल्स, याला आपण मेगॅस्पोर असं म्हणतो. म्हणजेच मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मिओसिस प्रक्रियेच्या थ्रू एक लिनियर थ्रेड लाईक हॅप्लॉइड सेल तयार होतात, त्यांनाच आपण मेगॅस्पोर असं म्हणतो. ठीक आहे. अप्पर 3 मेगॅस्पोर्स अबॉट. आता ह्या जे काही आपल्याला 4 लिनियर हॅप्लॉइड सेल दिसत आहेत यांच्यामध्ये जे काही वरचे अप्पर साईडचे 3 मेगॅस्पोर असतात हे ते अबॉट होऊन जातात, म्हणजे ब्रेकडाऊन होतात. ठीक आहे. अँड लोवेस्ट वन टुवर्ड्स सेंटर ऑफ न्यूसेलस रिमेन्स फंक्शनल. आणि ही जी काही लोअर साईडची एक सिंगल सेल असते किंवा मेगॅस्पोर असतं सिंगल, ते न्यूसेलसच्या सेंटरला येतं. या इथे बघा, या इमेजमध्ये बघा, याला आपण फंक्शनल मेगॅस्पोर असं म्हणतो. इट ॲक्ट्स ॲज द फंक्शनल सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजेच फंक्शनल मेगॅस्पोर असं आपण त्याला म्हणत असतो. जनरली 1 मेगॅस्पोर टुवर्ड्स सेंटर इज अ फंक्शनल मेगॅस्पोर. इट इज इन फॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइटची ही जी काही आहे ती पहिली सेल आपण हिला म्हणू शकतो. इट अंडरगोज 3 सक्सेसिव्ह प्री न्यूक्लिअर मायटोटिक डिव्हिजन्स. आणि याच्यामध्ये 3 अशा मायटोटिक डिव्हिजन्स आपल्याला आढळून येतात. आता नीट समजून घ्या. आता इथं सेंटरला आपल्याला मेगॅस्पोर दिसतो आहे न्यूसेलसच्या, ही फंक्शनल मेगॅस्पोर आहे. ठीक आहे. आणि फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये काय होतं, 2 न्यूक्लिएट एम्ब्रिओ सॅक तयार होते. या इमेजमध्ये आपण बघू शकतो. नंतर सेकंड न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये काय होतं, 4 न्यूक्लिएट एम्ब्रिओ सॅक तयार होते. थर्ड न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये काय होतं नीट बघा, म्हणजेच मिओसिस थर्ड.
इथं थर्ड न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये 8 न्यूक्लिएट एम्ब्रिओ सॅक असते. आता या स्ट्रक्चरमध्ये व्यवस्थित समजून घ्या. 8 न्यूक्लिएट एम्ब्रिओ सॅक म्हणजे 8 न्यूक्लिएट आपल्याला दिसून येतील. दस टोटल 8 न्यूक्लिआर आर फॉर्म. अशा प्रकारे 8 न्यूक्लिया जे असतात हे तयार होतात. 4 ऑफ विच आर लोकेटेड ॲट ईच पोल. आणि प्रत्येक पोलला 4 अशा हे जे काही न्यूक्लिया असतात ते लोकेट झालेले असतात. हे आपल्याला इमेजमध्ये व्यवस्थित दिसत आहे. त्यानंतर काय होतं, 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल मायग्रेट्स टुवर्ड्स द सेंटर अँड आर कॉल्ड पोलर न्यूक्लियाय. आता ह्या इमेजमध्ये व्यवस्थित बघा. प्रत्येक पोलमध्ये आपल्याला 4 न्यूक्लिया दिसत आहे आणि प्रत्येक पोलमधून एक न्यूक्लिया काय सेंटरला येते. अशा प्रकारे या पोलवरून ही न्यूक्लिया आली आणि इकडच्या पोलवरून ही न्यूक्लिया आली. अशा प्रकारे हे 2 न्यूक्लिया जे असतात यांना आपण पोलर न्यूक्लियाय असं म्हणत असतो. आणि त्यानंतर आपल्याला हे फायनल स्ट्रक्चर दिसून येतं. मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक, फिमेल गॅमेटोफाइट. आणखी एकदा व्यवस्थित समजून घ्या. मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मिओसिसच्या थ्रू लिनियर थ्रेड लाईक हॅप्लॉइड सेल तयार होतात. त्याच्यानंतर हे जे काही वरचे अप्पर साईडचे 3 जे काही मेगॅस्पोर असतात हे अबॉट होतात. आणि त्याच्यानंतर जो काही लोअर साईडचा मेगॅस्पोर असतो तो सेंटरला येतो न्यूसेलसच्या. याला आपण फंक्शनल मेगॅस्पोर असं म्हणतो. इथं आपल्याला 3 मायटोटिक डिव्हिजन्स आढळून येतात. ठीक आहे. पहिल्या मायटोटिक डिव्हिजन किंवा फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये आपल्याला अशा प्रकारची इमेज दिसते. म्हणजे जी काही पोल असतात त्या दोघी पोलकडे आपल्याला एक न्यूक्लिया दिसून येतात. सेकंड न्यूक्लिअर डिव्हिजनमध्ये आपल्याला प्रत्येक पोलला 2 असे न्यूक्लियस दिसून येतात. आणि थर्ड मायटोटिक डिव्हिजन किंवा थर्ड न्यूक्लिअर डिव्हिजनला आपल्याला जी काही प्रत्येक पोलवर 4 असे न्यूक्लिया दिसून येतात. आणि शेवटी त्या प्रत्येक पोलवर जे काही 4 न्यूक्लिया असतात त्याच्यामधून प्रत्येक एक अप्पर पोलवरून 1 न्यूक्लिया आणि लोअर पोलवरून 1 न्यूक्लिया ते सेंटरला येतात. आणि त्याच्यानंतर या स्ट्रक्चरला आपण पोलर न्यूक्लिया असं म्हणतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी काय होतं, हे पोलर न्यूक्लियाचं फ्युजन होतं. म्हणजे या 2 न्यूक्लिया एकत्र येऊन त्यांचं फ्युजन होतं आणि एक सिंगल न्यूक्लिया तयार होते. आणि त्याच्यानंतर फायनल स्ट्रक्चर तयार होतं मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक. हे आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे. यालाच आपण फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणतो. अशा प्रकारे ही डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट सर्व प्रक्रिया आहे. पुढच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्या आणि समजून घ्या. सर्व प्रक्रिया आपण या डायग्रामच्या थ्रू अंडरस्टँडिंग केलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट हे जे काही व्हेरी IMP टॉपिक आहे की जे तुम्हाला यावर्षी बोर्ड एक्झाममध्ये 99% विचारले जाऊ शकतात, याचा आपण इन डिटेल व्यवस्थित स्टडी केलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित मन लावून बघितला आणि या व्हिडिओमध्ये जे काही नोट्स प्रोव्हाइड केल्या आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला तर इतर तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाही आहे. एवढी तर शाश्वती मी नक्कीच देतो तुम्हाला. ठीक आहे. म्हणून व्यवस्थित अभ्यास करा, व्यवस्थित सर्व व्हिडिओ लेक्चर्स मन लावून बघा. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जवळ असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून जे पण इम्पॉर्टंट व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाणार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स, प्रतिक्रिया नक्कीच कळवा जेणेकरून मला नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी, बनवण्यासाठी एक ऊर्जा मिळेल. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. कारण की या कोरोनासारख्या प्रादुर्भावामुळे खूप मुलांची जी काही अभ्यासाची लिंक आहे ती ब्रेकडाऊन झालेली आहे. ठीक आहे. म्हणून त्यांना पण या आपल्या अभ्यासाच्या प्रवाहामध्ये घेऊन येण्यासाठी जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. तर भेटूयात नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये.